मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। जय भवानी माते की जय। आमच्या गावामध्ये सर्व गावकऱ्यांनी एकमत करून हे जीर्णोद्धार करण्यासाठी निर्णय घेतला आणि ते मंदिर बांधण्यासाठी हे दुसऱ्यांदाचे हे जीर्णोद्धार आहे। गाववाले सर्व एकत्र येऊन या मंदिराचं पूर्णपणे काम हाती घेतलेलं आहे। आमची जय भवानी माता ही सर्व नवसाला पावते। माहेर वसनीना तर अनेकच जास्त करून पावते। आज या मंदिरामध्ये सर्व येणारे पाहुणे होळीला म्हणा चैत्र पौर्णिमाला आमच्या या मंदिराचा समावेश होतो। या पाहुणे गावातून येणाऱ्या सर्व पाहुण्यांना ही माता आमची पावत आहे। या गावातील कुलस्वामिनी भवानी वागदाई हे अत्यंत पुरातन असं मंदिर आहे। साधारणतः गेली 400-450 वर्ष हे मंदिर या ठिकाणी वसलेलं आहे आणि पंचक्रोशीतील भगिनी बांधवांचं एक श्रद्धास्थान म्हणून या मंदिराकडे लोक पाहतात। या मंदिराचा आमच्या पूर्वजांनी 1836च्या दरम्यान जीर्णोद्धार केला होता आणि आता त्यानंतर हे जे मंदिर आपल्याला समोर दिसत आहे हे मंदिर आम्ही 2004 मध्ये बांधण्याचा आम्ही संकल्प सोडला आणि त्या रूपाने हे मंदिर आम्ही बांधायला सुरुवात केली। हे मंदिर बांधताना आमची संकल्पना अशी आहे की चिपळूण शहरापासून जवळ आणि आपला जो मुंबई गोवा हायवे आहे त्यापासून साधारणतः 2.5-3 किलोमीटरवरती हे मंदिर वसलेलं आहे आणि या मंदिराचा जो जीर्णोद्धार चाललेला आहे त्या जीर्णोद्धाराचं जे आज आपल्या समोर जे चित्र दिसत आहे हे आमची एक संकल्पना होती की साधारणतः महाराष्ट्रातलं हे एक पर्यटन स्थळ व्हावं आणि या दृष्टिकोनातून आम्ही ही मंदिराची आखणी केली आणि आमच्या संपूर्ण गावाच्या एकजुटीने हे मंदिर आज या ठिकाणी उभं राहिलेलं आपल्याला दिसत आहे। आतापर्यंत जवळजवळ 70 लाख रुपये या मंदिरावरती खर्च झालेला आहे आणि आणखी साधारणतः 30-35 लाखाचा खर्च होणार आहे या मंदिरावरती। हे मंदिराचे जे कळस आहेत ते सर्व दाक्षिणात्य घाटाचे कळस आहेत। या ठिकाणी अत्यंत चांगली अशी वनराई आहे आणि मंदिराचा आज जो आपल्याला सभोवतालचा परिसर दिसतोय त्या ठिकाणी एक सुंदर उद्यान, त्या ठिकाणी या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी काही भक्त निवास, या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, त्यांची जी मुलं असतील त्यांच्यासाठी काहीतरी मनोरंजनासाठी खेळण्या वगैरेची सोय, त्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना साधारणतः एखादं छोटं उपहारगृह, त्यांना पूजेचे साहित्य या ठिकाणी उपलब्ध व्हावं, त्या ठिकाणी पूजा साहित्याचे स्टॉल्स, अशा प्रकारचं हे एक मंदिराचं आम्ही चित्र समोर ठेवलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही कामाला लागलेलो आहोत। टेरवगाव हा अतिशय सुंदर परिसर आहे। या ठिकाणी चिपळूण तालुक्यातलं महाबळेश्वर किंवा माथेरान, छोटंसं माथेरान असं याचा उल्लेख केला जातो आणि चारी बाजूने जरी डोंगर असले तरी वरती आल्यानंतर एकदम नितळ अशी सपाटी आहे आणि टेबल लँड असल्यानंतर इथे हवा पण अतिशय सुंदर आहे, थंडगार अशी। दुपारच्या वेळेला जर मंदिरात आमच्या आलं तर अतिशय थंडगार अशी हवा या ठिकाणी असते। आजूबाजूला नैसर्गिक परिसर अत्यंत सुंदर आहे, चारी बाजूला झाडांची आणि डोंगरांची अशी आम्हाला साथ आहे आणि त्यामुळे आमचं गाव नैसर्गिकरित्या अतिशय सुंदर आहे। या गावात आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे भवानी मातेचं आमचं कुलदेवतेचं मंदिर आहे आणि गेले 350-400 वर्ष या गावातले रहिवासी अत्यंत श्रद्धेने आणि भक्तीने या मंदिरात येतात, निरनिराळे उत्सव साजरे करतात। या ठिकाणचा महत्त्वाचा उत्सव शिमगा, दसरा आणि गौर गणपती असतात।